मित्रांनो, धंद्यामध्ये न दिसणाऱ्या गोष्टी अनेक असतात आणि ते धंदा सुरू केल्यानंतर तुमच्या लक्षात येतात आणि ते पण प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यावरनं तुमची कॅश भरणं झाल्यावरनं तुमच्या लक्षात येतात. मित्रांनो, तुम्ही नुसता लोगो चांगला बेस्ट केला, तुमचं नाव चांगलं दिलं आणि कार्ड प्रिंट केला म्हणजे बिझनेस सुरू झाला असं नाही. लक्षात घ्या, तुम्हाला कस्टमर, प्रोडक्ट आणि मार्केट अगोदर समजून घ्यायला पाहिजे. आपण प्रोडक्ट खूप भारी आणि बेस्ट बनवलंय, पण तो विकला जाईलच असं नाही, कारण विकणं ही एक कला आहे मित्रांनो आणि ती शिकूनच घ्यायला पाहिजे. नुसतं शाळेतली मोठी डिग्री घेतलोय आणि मला धंदा सक्सेस होतोय असं नाही आहे. धंद्यात फेल व्हायचं पहिलं पाऊल तेच आहे मित्रांनो. मित्र, नातेवाईक सगळेजण वा लय भारी असं सुरुवातीला म्हणतात, पण ते ग्राहक नसतात, ते मोफत सल्ला देणारे पण ऑर्डर करणारे लोक कमी असतात. बिझनेसमध्ये प्रॉफिटला वेळ लागतोय मित्रांनो. तुम्हाला चांगला कॅश फ्लो बरोबर ते सुरू होण्याबरोबर ते टिकणं सुद्धा महत्वाचं असतोय. तुमच्याकडे भरपूर चांगलं खेळतं भांडवल असलं तर ते धंदा चालतोय, नाहीतर ते धंदा लॉस होत असतोय मित्रांनो. तर धंद्यामध्ये धंदा सुरू करणं आणि धंदा चालवणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी असतात आणि ती नेमक्या तुम्ही समजून घेतला, प्रॅक्टिकली त्यात काम केला तरच तुम्हाला धंदा सक्सेस करता येत असतोय.